सामान्य शेतकऱ्याला मग त्या ठिकाणी अवजार असतील किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्या योजना गोरगरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम निस्वार्थीपणाने साध्या भोळ्यापणाने भावनी काम केलेलं आहे। आणि तानाजी काका आज 15-20 वर्ष झालं जिल्हाध्यक्ष आहेत किंवा तालुका अध्यक्ष होते शेतकरी चळवळीचे, तर त्यांनी आपल्या या सामान्य शेतकऱ्याला आज आपण 2400-2500 रुपये दरापर्यंत आपला तालुका किंवा जिल्हा पुढे जात नव्हता, परंतु ह्यांच्या या आंदोलनामुळे राजू शेट्टी साहेबांच्या सहकार्यामुळे आपला हा तालुका आज 3050-3100च्या आसपास आपल्या या सामान्य शेतकऱ्याला कष्टाचे पैसे त्या ठिकाणी देत आहेत। तर हा दर यावेळेस 2025-26 सीझनचा दर जाहीर करताना आपल्या चळवळीतील समाधान पटेल या ठिकाणी उपोषणाला बसले होते। आपले माड्याचे दबंग आमदार आदित्य पाटील साहेब यांनी हा प्रश्न आपल्या विधान भवनामध्ये उचलून त्या सामान्य चळवळीतील व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी पुढे बोलले आणि तिथून आपल्या या दरासाठी विचार झाला। आणि आबांनी काय केलं तर तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कारखान्याची कोण किती दर देतो हे न बघता त्यांनी डायरेक्ट 3050 आपला दर जाहीर म्हणले। माझ्या काय गावाने कोणी उड्या टाकायची गरज नाही, मी एक शेतकरी मुलगा आहे, त्यामुळे मला कष्टाची शेतकऱ्याची जाणीव आहे, त्यामुळे आबांनी दराची कोंडी फोडून त्या ठिकाणी आबांनी दरही दिलेला आहे। आणि आदित्य पाटील साहेबांवर आम्ही का प्रेम करतो, कारण आहे त्याचं आबांनी बंद पडलेला कारखाना चालू करणं हा आबांचं एक ध्येय आहे। तसंच हा विठ्ठल कारखानाही बंद होता, मग भगीरथ दादा ज्या वेळेस तिथे चेअरमन होते त्यावेळेस आपल्या परिवारातले 1-2 जण होते, ते दादांचं कुठं काम चालू होत असलं बँकेचं वगैरे त्यात ते मिठाचा खडा टाकून त्या ठिकाणी त्याला लोन वगैरे मिळू देत नव्हते। मग ते भगीरथ दादाला हळूहळू कळलं समजलं, म्हणूनच काल ही भगीरथ दादांनी निर्णय घेतलेला भविष्य काळाच्या दृष्टीने चांगला आहे। आणि जर असंच तन मन धनानं एकत्र जर ते राहिले इथून पुढे ज्या येणाऱ्या ग्रामपंचायत असतील किंवा इतर निवडणुका असेल तर परिवाराची ताकद दाखवण्यासाठी ही सामान्य शेतकरी सामान्य सभासद ह्या दोघांबरोबर राहतील। त्याचप्रमाणे आदित्य पाटील साहेबांचं